हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वेज टोस्ट सँडविच। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी काकड्या मीडियम साईजच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजे स्लाइस केलेल्या आहेत। इथे मी उकडलेला बटाटा त्याचे पण स्लाइस केले आहे। इथे मी बीट घेतलेला आहे, उकडून घेतलेले आहे, तुम्ही कच्चा घेतलं तरी चालेल, त्याचे स्लाइस घेतले आहेत। इथे मी शिमला मिरचीचे स्लाइस घेतले आहेत, टोमॅटोचे स्लाइस घेतलेले आहेत व इथे मी कांदा घेतलेला आहे स्लाइस करून। इथे मी बटर घेतलेला आहे ब्रेडला लावायला, चवीप्रमाणे मीठ, तुम्ही चाट मसाला घेतला तरी चालेल। इथे मी रेड चटणी घेतलेली आहे, इथे मी लाल चटणी घेतलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रेसिपीची, व वरती आय बटन आहे तिथे पण तुम्हाला दिसू शकतं। इथे मी ग्रीन चटणी घेतलेली आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रेसिपीची, व वरती आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसू शकतं। आणि इथे मी काही स्लाइस घेतलेले आहेत ब्रेडचे सँडविचसाठी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण आता सँडविचसाठी मी ब्रेडची स्लाइस घेतलेले आहेत, त्याला आपण बटर लावून घेऊया। आता आपण टोस्ट सँडविच बनवत आहोत, त्याच्यासाठी आपल्याला ह्याची कडा कापायची काही गरज नाही आहे, ते आपल्याला आपल्या टोस्टरमध्ये हे छान टोस्ट होतं। दोन्ही बाजूला छान असं बटर लावून घ्यायचं। आता आपण ग्रीन चटणी लावून घेऊया याला। तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता व चटणी वापरू शकता। आता आपण ह्याच्यावरती लाल चटणी लावून घेऊया। आता आपण ह्याच्यावरती कांदा ठेवणार आहोत, कांद्याचे स्लाइस ठेवायचे, मग टोमॅटोचे स्लाइस ठेवायचे, थोडं मध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं। मग ह्याच्यावरती आपण बीट टाकणार आहोत, बीटचे स्लाइस टाकायचे व बटाट्याचे नंतर स्लाइस टाकायचे। आता आपण काकडी टाकणार आहोत ह्याच्यावरती आणि थोडंसं आपण मीठ टाकायचं आणि आता एक शिमला मिरची ठेवूया। आता आपण हे बंद करून घेऊया आणि वरच्या बाजूला पण आपण बटर लावून घ्यायचं, कारण की ते टोस्ट होणार असतं ना। तुम्ही ह्याला पण लावू शकता किंवा मग तुमच्या टोस्टरमध्ये टाकलं बटर तरी चालू शकतो, जसं तुम्हाला वाटेल तसं। आता आपण आपले सँडविच टोस्टरमध्ये टाकणार आहोत। ज्या बाजूला बटर लावलेला आहे ती बाजू खाली ठेवायची आणि आपण वरच्या बाजूला पण असं या अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं। गरम असेल ना टोस्टर तर कसं एका बाजूला बटर जातं टोस्टरमध्ये टाकलं तर, मग हे असं थोडंसं नॉर्मल गरम असेल तर असं हे करायचं। आता आपण हे असं बंद करून घेऊया। आता आपण इथे गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यावरती हे ठेवायचं, मीडियम गॅसवरतीच ठेवायचं। आता आपण दुसरी खालची बाजू झाली की नाही ते बघूया। अशी झालेली आहे, थोडीशी ब्राऊन होऊन द्यायची। आता दुसऱ्या बाजूने आपण करून घेऊया। आता आपण बघूया आपलं सँडविच रेडी झालेलं आहे का। छान मस्त ब्राऊन झालेलं आहे, रेडी झालेलं आहे। ती पण साईड बघूया, छान मस्त ब्राऊन झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। ते मध्ये चेक करत राहायचं, म्हणजे त्याने कसं करपणार नाही आपलं सँडविच, आणि मीडियम ते स्लो मध्येच करायचं। आता आपण गॅस बंद करून घेऊया। अशा प्रकारे आपलं सँडविच टोस्ट करून झालेलं आहे। आता आपण मस्त त्याला कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असं क्रिस्पी झालेलं आहे, त्याचा क्रिस्पीनेस तुम्ही बघू शकता, आवाज कसा एकदम कुरकुरीत येतो। मस्त असं कट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान असे लेयर्स आलेले आहेत आणि एकदम चवीला छान लागतं। घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे सँडविच
रेडी आहे. छोट्या मुलांना हे सँडविच खूप आवडतं. तुम्ही बनवून नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.